शहादा शहरात प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री, प्रशासनाच्या कारवाईवर नागरिकांचा सवाल। शहादा शहरात प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीवर बंदी असतानाही काही किराणा दुकाने आणि पान टपऱ्यांवर विमलसह विविध ब्रँडचा गुटखा सर्रासपणे विकला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यामुळे प्रतिबंधित गुटखा नेमका शहरात येतो कुठून आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणा काय करत आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेलगत असलेल्या शहादा शहरात बाहेरील राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा येत असल्याची चर्चा आहे। विशेषतः खेतिया आणि निजर परिसरातून गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। शहरातील काही किराणा दुकाने आणि पान टपऱ्यांवर हा गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। राज्यात गुटख्यावर बंदी असतानाही उघडपणे विक्री होत असल्याने अन्न व औषध प्रशासन, पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या कारवाईच्या प्रभावीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नागरिकांच्या मते अधूनमधून कारवाई होत असली तरी अवैध विक्री थांबलेली दिसत नाही। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने संयुक्त विशेष मोहीम राबवून शहरातील गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अवैध पुरवठ्याची साखळी शोधून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आणि युवकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या बेकायदेशीर व्यवसायाला आळा घालावा अशी मागणी केली आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।